can you recall in the gravitational chapter? The question is, what are the Newton's laws of motion? म्हणजे काय म्हणते, न्यूटनचे कोणते लॉज ऑफ मोशन आहे म्हणते ते आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे. न्यूटन्स लॉ कोण दिले? सर आयझॅक न्यूटन. आणि आपण आता बघणार आहोत पहिला लॉ, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फर्स्ट लॉ ऑफ मोशन का म्हणते, सपोज कोणती जर गोष्ट रेस्ट मध्ये आहे, जर ह्या डस्टर रेस्ट मध्ये आहे, ह्या रेस्ट मध्येच राहील. आणि जर कोणती गोष्ट मोशन करत असेल तर ते मोशन मध्येच राहील. जोपर्यंत त्याचा कोणताही अनबॅलन्स फोर्स लागणार नाही बाहेरून, तोपर्यंत तो रेस्टच्या मोशन मध्ये नाही ना मोशनच्या रेस्ट मध्ये नाही. सपोज जर ह्या डस्टरला मी उचललं तर का फोर्स लागला याच्यावर, कशामध्ये आला? मोशन मध्ये आला. का बरं? कारण की मी ना बाहेरून त्याच्यावर एक अनबॅलन्स फोर्स लावला, त्याच्यामुळे कशात आला? रेस्ट मधून मोशन मध्ये आला. आणि सपोज हा मार्कर मोशन करत आहे आणि याने जर मी थांबवलं, याच्यावर सुद्धा मी फोर्स लावला, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, म्हणूनच हा काय झाला? मोशनच्या रेस्ट मध्ये आला. आपला लॉ तोच म्हणते की कोणताही ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल तर तो त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स लागल्यानंतर तो कशामध्ये येते? एकच्या रेस्टच्या मोशन मध्ये येते आणि मोशनच्या रेस्ट मध्ये येते. म्हणजे लॉ काय होईल? एव्हरी ऑब्जेक्ट रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट or in motion unless and until external unbalanced force act on it. आपण बघू आता सेकंड लॉ कडे. लॉज ऑफ मोशन. सेकंड लॉज ऑफ मोशन काय म्हणते आपल्याला? पर डायरेक्शन ऑफ मोमेंटम हे डिपेंड कोणावर आहे? ते डायरेक्शन ऑफ फोर्स. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, आपण जर शेतात गेलो असेल तर गवत बघितलं, गवत मूवमेंट करते, कशाद्वारे करते? एअरद्वारे. कारण की एअर नाही का फोर्स लावते त्याच्यावर, म्हणूनच नाही का गवत मूवमेंट करते. सपोज जर हे गवत आहे आणि एअर इकडून नाही का त्या फोर्स लावून राहिली, तर गवतची डायरेक्ट मूवमेंट कोणा करणार? इकडे, बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे काय होते, जे डायरेक्शन ऑफ मोमेंटम आहे त्याच्यावर डिपेंड राहते डायरेक्शन ऑफ फोर्सवर. आणि जर आपली डायरेक्ट रेट ऑफ चेंज ऑफ लॉ का होईल? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे जे मोमेंटमचे नाही का डायरेक्शन आहे कशामुळे चेंज होते? आपण ज्याच्यावर फोर्स लावणार आहोत त्याच्यावर डिपेंड करते. आपण आता थर्ड लॉ कडे. थर्ड लॉ ऑफ मोशन का म्हणते? याच्यामध्ये आपल्याला दोन नवीन फोर्स बघायला मिळते, एक ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स. सपोज जर मी हे दोन ऑब्जेक्ट घेतले, हा फर्स्ट ऑब्जेक्ट हा सेकंड ऑब्जेक्ट. ऍक्शन फोर्स म्हणजे का? जर पहिल्या ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स लावलेला आहे का म्हणून आपण ऍक्शन फोर्स, आणि जर दुसऱ्या ऑब्जेक्टने पहिल्या ऑब्जेक्टवर फोर्स लावला आहे का म्हणून ऍक्शन. जर हे आपण यांना पहिल्या आणि दुसऱ्यावर लावला तर ही रिएक्शन झाली, आणि जर दुसऱ्याने याच्यावर लावला पूर्ण रिएक्शन झाली, ऍक्शन आणि रिएक्शन. म्हणजे काय होईल? The force which is applied by first object on second object is called as action force, and the force which is applied by second object on first object is called as reaction force. म्हणजे लॉ काय होईल? एव्हरी ऑब्जेक्ट एव्हरी ॲक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि ह्या लॉ मध्ये काय होते? फोर्सचा डायरेक्शन कशा राहते? अपोजिट. जर आपण आता बघितलं ॲक्शन फोर्स असा होता आणि रिॲक्शन फोर्स असा, म्हणजे अपोजिट. ठीक आहे.